जसं पंचांचा प्लेचा इशारा येतोय. पहिला षटक हाताने आपण पाहतोय रोहित दळवी बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल शॉटला चेक केलाय, फटका फसला, चेंडू हवेत आहे, शत्रू चेंडूच्या खाली आणि शत्रुकडून होते चुकी. बघा पहिल्याच बॉल वरती संधी मिळाली होती, संधीचं सोनं करणं गरजेचं होतं आणि इथे झेल सोडला गेलाय आणि कुमार दिंदा यांना मिळतो एक जीवनदान पहिल्याच बॉल वरती. बघा सुदर्शन आले होते चेंडूच्या खाली, चेंडूच्या खाली पोहोचले होते परंतु झेल कन्वर्ट करणं गरजेचं होतं. इथं पहिल्याच बॉल वरती झेल सुटला आणि 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या गेल्यात. पुढचा बॉल आपण पाहतोय, पुढे सरसन खेळ आहे, तिकडे खराब क्षेत्र पाहतोय, बॅकअप नाही आहे. बॅकअप जो पण तो पण 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या जात आहेत. बघा रोहित चांगले वजन करतात परंतु फिल्डर त्यांना साथ देत नाहीये. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती पाहतो आपण 2-2 म्हणजे डबलच्या रूपामध्ये 4 धावा कंप्लीट झाल्यात. धावसंख्या पाहतो आपण 4 वर जाऊन पोहोचते. 2 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या पॉवर प्ले षटकातील पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग करावी लागेल. या साईड यावेळेस पुन्हा एकदा पाहतो आपण ऑन साईडला फटका सजवलाय, डीप मध्ये फिल्डर आहे. आता बरोबर चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय, फक्त आणि फक्त एक सिंगल धाव थांबावं लागते. पुढचा बॉल रोहित दळवी यांचा, स्ट्राईक संजय आहेत. यावेळेस जागा बंद करण्याचा प्रयत्न केला होता, पंचांकडे लाऊड अपील केली जाते. पंचांनी कोणते रिॲक्शन प्रतिक्रिया दाखवली नाहीये. डॉट चेंडू आलाय. चार चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या पाहतो आपण 5 या अंकांवरती जाऊन पोहोचलेले आहे. पुढचा बॉल यावेळेस आफ्टर पोल केलाय, फटका फसला, चेंडू हवेत आहे, शत्रू चेंडूच्या खाली. बघा त्यांच्याकडून सुद्धा होते चुकी. बघा कुमारांना एक जीवनदान मिळालं होतं, आता संजय यांना सुद्धा मिळतं जीवनदान. नसीब भी बहादुर का साथ देते आणि नशिबाची साथ इथे दोन्ही बॅटरला मिळते. इथे तो 2 धावा पळून कंप्लीट केल्या जात आहेत. त्या 2 धावशी धावफलक आपण पाहतोय 7 वर जाऊन पोहोचते. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकातील. बघा रोहित सुद्धा थोडीशी निराश आहेत, कारण गोलंदाजी पाहतो पण चांगली केलंय परंतु फिल्डर त्यांना साथ देत नाहीये. शेवटचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. पंच आमच्या बदल वळत. यस इट्स वाईड बॉलचा इशारा पंचांचा येतोय. एक अवांतर धाव आपण पाहतोय स्कोर कार्ड मध्ये ऍड होतोय. धावसंख्या पाहतो आपण 8 या अंकांवर जाऊन पोहोचते. 8 धावा स्कोर कार्डावरती लागल्या जात आहेत. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकातील. धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचलेला आहे. शेवटचा बॉल रोहित दळवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर सज्ज असतील शेवटचा बॉल घेऊन. यावेळेस पुन्हा एकदा सोडून दिलाय. यावेळेस उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर वाईड बॉलचा इशारा पंचांचा येतोय. अजून एक अवांतर चेंडू इथं हाताळलाय. बघा आता थोडस प्रेशर यावेळेस गोलंदाजावर पाहतोय, कारण मागच्या काही चेंडूवरती पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली होती, 2 झेल उडवले होते परंतु ते झेल कन्वर्ट केले गेले नाही. त्याचा प्रेशर आता थोडस गोलंदाजावरती आहे आणि त्याचा प्रभाव आपण पाहतोय. 2 वाईड आल्यात. धावसंख्या पाहता आपण 9 या अंकांवर जाऊन पोहोचते. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकातील पॉवर प्ले षटकातील. बघा शेवटच्या बॉलवरती अजून काय घडते आणि काय बिघडते. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातील सज्जसाठी रोहित दळवी. यावेळेस ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला, बॅटच्या खालच्या टोला लागला, चेंडू जातोय. बघा आता पुन्हा एकदा थ्रो चूक केला होता. यष्टनमध्ये चेंडू आता दुसरं पहिले धाव झाल्यानंतर दुसरं धावाचा प्रयत्न, यष्टनमध्ये चेंडू लागला तर बघा हिट लागला. पहिल्या आयटम मध्ये हिट नाही लागला पण दुसऱ्या आयटम मध्ये हिट लागला आणि त्याचा फायदा मिळतो बॅटिंग करणार संघाला. बघा गरज होती का तिकडे हिट करण्याची, गरज होती का? कारण बॅटर सुखरूप पोहोचला होता पॉपिंग क्रीज मध्ये.
तो एक्स्ट्रा रन्स इकडे येताना पाहतो. 2 धावा पळून कंप्लीट केल्या गेल्या आहेत. 2 धावा आणि या 2 धावेशी धावफलक जाऊन पोहोचते 11. 11 या अंकावरती पहिलं षटक संपते. पॉवर प्ले षटक संपते आणि पॉवर प्ले षटकामध्ये आपण पाहतोय 11 धावा बिनगडी बाद 11 धावा. यश डीजे. प्रदीप भुईर येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. इथे पाहतोय आपण ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला गेला होता. कुमार आणि संजय अशी ही जोडी आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर चुका झाल्या युक्ती 11 वाल्यापाड्या या टीम कडून आणि त्याचा फायदा देखील उचललाय या 2 फलंदाजांनी. भरपूर एक्स्ट्रा धावा खर्च केल्या गेल्या. पाहतोय धावसंख्या आता 12 या आकड्यावरती. बघा स्लॉट मध्ये चेंडू होता. संजयने हा चेंडू आता प्लॉट मध्ये पाठवलाय. जी संधी दिली होती त्या संधीचा आता तो सोनं करतोय. ठोकलाय षटकार 6 धावा. प्रदीप भोईर कमबॅक करताना दिसतोय. कमबॅक हा फार महत्वाचा शब्द आहे. कारण ज्यावेळेस अडचणी वाढल्या जातात त्यावेळेस एखादा गोलंदाज कमबॅक करून देतो आणि तो गोलंदाज इथे प्रदीप भोईर ठरेल का ही फार महत्वाचं ठरणार. कारण पहिल्या 3 बॉलवरती त्याने 7 धावा खर्च केल्यात. रोहित दळवी आणि 11 धावा खर्च केल्यात आणि पाहतोय की हा 4 षटकांचा सामना आहे. जो संघ जिंकेल सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल. प्रदीप भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. स्ट्राईक वरती पाहतो आपण संजय धिंडा याला. इथे चेंडूने उंची घेतलाय. लांबी किती घेतली पाहूया. रोहित दलवी चेंडूच्या खाली पोहोचलाय आणि खूप चांगला झेल देखील पकडलाय. खूप चांगला झेल. संजय धिंडा आता तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतोय. पहिला गडी बाद. थँक्यू डीजे. बघा आता कोण येतं बॅटिंग मार्क वरती. अतुल सुरू घेतोय. बघा जो बॅटर इन्फॉर्म बॅटर आहे आज सकाळी 17 पासून हा बॅटर सलग 3 मॅच नव्हता पण तो शेवटच्या मॅच मध्ये शेवटच्या लढतीमध्ये आपल्या संघासाठी आलाय. तो दुखापत आहे तो दुखापतला जुगावून यावेळेस आलाय आणि आल्या ठोकलाय. A1 कवडी ब्रँडेड षटकार 6. थँक्यू डीजे. बघा अतुल आलाय. लेट आलाय पण थेट आलाय. षटकार आलाय अतुलांच्या बॅट मधून.
दुसरा येईल का? यावेळेस ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, चेंडू गॅप मध्ये खेळून गेला. रोहित दळवी आहेत डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. सिंगल फक्त सिंगल वर थांबावं लागते. महत्वाची मॅच आहे आणि महत्वाच्या मॅच साठी यावेळेस अतुल थोडासा लेट आलाय, परंतु नक्कीच थेट आलाय आपल्या संघासाठी. षटक संपलं दुसरं आणि 2 षटकात समाप्त नंतर धावसंख्या पाहतोय 26-25 या आकड्यावर जाऊन पोहोचते. एक गडाच्या मोबदल्यामध्ये एसडीजे. डीजे 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 25 धावा. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बघा 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा. ड्रिंक्स ब्रेक हा मैदानाच्या आतमध्ये घेतला गेलाय. पाण्यासोबत एखादा कानमंत्र देखील पाठवला असेल फलंदाजांसाठी. अतुल सुरुंग जो नव्याने बॅटर आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकावरती इन झालाय. आल्या आल्या त्याने देखील मोठ्या फटक्यानं सुरुवात केलेली आहे. बघा पहिल्या 2-3 मॅच मध्ये आपण जर बघितला तर 3 मॅच मध्ये आपल्याला अतुल हा पाहायला मिळाला नव्हता. मात्र या शेवटच्या मॅच मध्ये पाहतोय जो निर्णायक मॅच आहे त्या मॅच मध्ये अतुल सुरुंग देखील आता आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे आता जगदंब स्पोर्ट्स पेंढरेपाडा संघ थोडासा मजबूत स्थितीमध्ये दिसतोय आपल्याला. तिसरा षटक हाताळण्यासाठी आता महेश येतोय. महेश घोषे याचा चेंडू आपण जर बघितला तर अचूक टप्प्यावरती ते पडलेला आहे आणि डॉट बॉल इथे येताना दिसतो. डॉट बॉलने इथे सुरुवात झालेली आहे. ते बघा आणखीन एक चांगला चेंडू. धावची संधी निर्माण झाली. डायरेक्ट हिट होऊ शकलेला नाहीये. बघा विकेट किपर कडनं थोडासा मिस्टेक झालाय तिकडे. बघा चांगला चेंडू इथे हाताला गेला होता. बघा अगोदर जास्त धावा 2 षटकामध्ये खर्च झालेला आहेत आणि ते आपण पाहतोय की महेश घोषे कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. पहिला चेंडू डॉट आला, दुसरा चेंडू देखील डॉट आला असता, मात्र विकेट किपरनं थोडासा मिस्टेक केला आणि बाईकच्या स्वरूपात एक धाव ही धावफलकावरती नोंदवली गेली. ते बघा खूप चांगला चेंडू गुडलेंवरती चेंडू पडल्यानंतर थोडीशी उचली घेतोय आणि बाकीचं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. डॉट बॉल इथे देखील येताना दिसतोय. बघा फ्रंट लाईन गोलंदाज थोडेसे मागणं ठरले गेलेत, मात्र त्यानंतर महेश घोषे हा गोलंदाज आपण पाहतोय चांगली बॉलिंग करतोय. इथे हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल का? तर पोहोचू शकलेला नाहीये. चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. डीजे धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 30 या आकड्यावरती. 30 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढे सरसावून करण्याचा प्रयत्न. चेंडू ऑन साईडला निघून गेला. मिड विकेट मध्ये रोहित दळवी 100 चांगला थ्रो देखील इथे पाहायला मिळतो. चांगलं क्षेत्ररक्षण चांगला थ्रो झाला आणि या 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. बघा ज्या प्रकारे त्यांनी चेंडू पकडला, चांगला पिकअप अँड थ्रो झाला, मात्र बॅलन्स बिघडला होता. तेच कारण थ्रो त्याचा चांगला आलेला नाहीये आणि या 2 धावा घेण्याची संधी मिळाली. या 2 धाव्याने धावसंख्या आता 32 या आकड्यावरती. 32 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचा एक बॉल बाकी आहे या षटकामध्ये. ते आपण पाहतोय हाफ ट्रॅकर होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. डॉट बॉल इथे येताना दिसतोय.
डॉट चेंडूची सांगता झालेली आहे, निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. षटक संपलेला आहे. तिसऱ्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 32 धावा. DJ Harshad. पंच शेवटचं षटक हाताळण्यासाठी अक्षय येतोय. अक्षय काठे. पहिला बॉल इथे आपण पाहतोय हा ट्रॅकर इथे हाताला गेला होता आणि आता बॅटिंग करणाऱ्या टीमने इथे रिव्ह्यू घेतलाय. व्हाईट बॉल साठी हा इथे रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांनी तर फेअर डिलिव्हरी घोषित केली. चला पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. फेअर डिलिव्हरी असेल. फेअर डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू तिथे टाकलाय अक्षय काठे आणि पहिला चेंडू हा डॉट येताना दिसतोय. अतुल सुरुंग याला आपण पाहतोय स्ट्राईक वरती. 7 या धावसंख्येवरती तो खेळतोय. या षटकातील 5 बॉलचा खेळ तरी बाकी असेल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या उभारली गेली होती, मात्र महेश घोषे याचं चांगलं षटक. इथे आपण ऑन साईडला इथे फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे प्रदीप भोईर. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फेकी झालंय. चांगला थ्रो, मात्र गॅदर चांगल्या प्रकारे इथे करू शकलेला नाहीये. चेंडू पकडू शकलेला नाहीये अक्षय काठे आणि 2 धावा इथे घेण्याची संधी मिळाली. 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्या आता 34 या आकड्यावरती. आता ऑन साईडला बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय तिकडे. यावेळेस जजमेंट खूप चांगला आहे. चांगला झेल तिकडे आता पकडला गेलाय. फलंदाज बाद होतोय तो म्हणजे अतुल सुरुंग. डिझे बॉल टाकून झाले या षटकातील 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झालेली आहे 34 धावा. बघा पहिली 2 षटकं जे फ्रंट लाईट गोलंदाज होते, महत्वाचे गोलंदाज वालायपाडा संघाचे प्रदीप आणि रोहित यांनी तब्बल 25 धावा खर्च केल्या होत्या. मात्र त्यानंतर महेश घोषे आले, त्यांनी 7 धावा खर्च केल्या. अक्षय काठे यांनी आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात आणि 34 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आणि आपण पाहतोय आता धीरज आलाय. धीरज धिंडा हा डावऱ्या हाताचा फलंदाज खेळपट्टीवरती आता आपल्याला पाहायला मिळतोय. इथे बघा हुक केलाय चेंडूला आणि चेंडूला सरळ पाठवून दिलाय. फाईन लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर. 6 धावन करता बिग शॉट षटकार.
डीजे. आजच्या दिवसामध्ये आपण जर बघितलं तर धीरज दिंडा चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. मी तर म्हणेन थोडासा उशिराने त्याला इथे प्राचारण केलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस आपण पाहतोय बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. यावेळेस जर संपर्क जर झाला असता तर या बॉलवर देखील 4 किंवा 6 धावांची मोहर त्याने उठवली असती. मात्र चेंडू होते डॉट. धावसंख्या आपण पाहतोय 40. शेवटचा एक बॉल. इथे आता बघा समोरच्या दिशेने फोर्स केले चेंडूला आणि चेंडूला भरपूर लांब पाठवलंय. खूपच लांब ठोकलाय षटकार. बघा या शेवटच्या बॉलवरती ज्या 6 धावा आल्यात त्या दुसऱ्या इनिंग मध्ये निर्णायक ठरू शकतायत. ते म्हणजे युक्ती 11 वालायपाडा टीम साठी शेवटच्या बॉलवरती हा आलेला षटकार. या षटकाराने धावसंख्या आपण पाहतोय 46. 46 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि 47 धावांचं टार्गेट इथे ठेवलं गेलंय. चोवीस बॉल आणि 24 बॉल मध्ये 47 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील. त्या म्हणजे युक्ती 11 वालायपाडा टीमला. चला जाऊया आपण डीजे कडे. ऐकूया सुमधुर संगीत. पटला तो माझा, नाही पटला तो तुझा. सन्माननीय विलासजी शेलका साहेबांना विनंती असेल आमच्या स्टेजवर येऊन आपण बसायचं आहे. सन्माननीय विलासजी शेलका आपणास विनंती असेल आमच्या स्टेजवर येऊन आपण बसायचं आहे. तसेच संजयजी बोरेला साहेबांना देखील विनंती असेल आमच्या स्टेजवर येऊन आपण बसायचं आहे. आमच्या व्हीआयपी कक्षामध्ये येऊन आपण बसायचं आहे ही आपल्याला विनंती केली जाते. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सलामीची जोडी देखील लगेच पाठवून द्यायची आहे. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 47. तर दुसऱ्या डावाला ते सुरुवात झालेली आहे. पहिल्या डावामध्ये आपण बघितलं 46 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 47 धावांचं टार्गेट ठेवला गेलाय. पहिला षटक हाताळण्यासाठी अतुल सुरुंग हा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. समोर बॅटर असेल अक्षय काठे.
पहिला बॉल इनफिल्डच्या वरून इथे खेळला गेलाय. कुमारच्या डोक्यावरून हा चेंडू निघून चाललाय. कुमार चेंडूचा पाठलाग करतोय मात्र चेंडूला स्टॉप करू शकत नाहीये. चेंडू सरळ निघून जातोय बॉर्ड लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉल वरती आलाय चौकार. बघा ती चौकाराने सुरुवात केलेली आहे अक्षय काठे आणि एका मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच देखील ठरलाय. अक्षय काठे खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली होती. ते आता बॅटचा एज लागलाय यष्टरक्षकाच्या मागे. खूप चांगले प्रयत्न केलेत किरण बरतडे तिकडे आपल्याला पाहायला मिळाले आणि 2 धावा इथे आपण पाहतोय पलून पूर्ण केल्या जात आहेत. काय जबरदस्त शतरक्षण झालेलं आहे. नवना त्याच्या हातामधून चेंडू निसटला आणि तिकडे आपण पाहतोय किरण याने प्रयत्न केले. बघा हे दृश्य आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती. खूप सुंदर दृश्य. मात्र चेंडू तो पकडू शकलेला नाही आहे आणि आपण पाहतोय धावसंख्या आता 6 या आकड्यावरती. इथे फोर्स केले चेंडूला. चेंडू हवेच्या लाटांवरती स्वार होतोय. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. 6 धावा. डीजे सन्माननीय पद्मनजी शेलका साहेबांचं आगमन झालेलं आहे ज्याने आपल्याला मालिकावीर म्हणून सायकल स्पॉन्सर केले या स्पर्धेमध्ये. त्यांचं आगमन झाले. त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. धावसंख्या आपण पाहतोय 12 या आकड्यावरती. इथे आता आपण एकदा हेलिकॉप्टर शॉट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये मिलिंद धिंडा चेंडूच्या खाली पोहोचलाय. झेल पकडला जाईल का? झेल ड्रॉप. जीवनदान मिळालंय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट झालेली आहे. बघा शेवटचा मॅच आहे आणि शेवटच्या मॅच मध्ये अशा चुका ह्या महागात पडू शकताय जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाला. इथे झेल ड्रॉप झाला आणि 2 धावा या कंप्लीट देखील केल्या गेल्या. धावसंख्या आता 14 या आकड्यावरती. सन्माननीय संजयजी बोरेला साहेबांचे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम साहेब. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पाहुण्यांच्या माहितीसाठी प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे प्रेक्षक उशिराने युट्यूब वरती जॉईन झाले त्यांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील ही शेवटची लढत आहे. युक्ती 11 वालाईपाडा आणि जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा. इथे देखील चेंडूला फोर्स केलाय. चेंडू हवेच्या लाटांवरती स्वार. चेंडू सीमा रेखा पार. आणखीन एक षटकार. थँक्यू डीजे. बघा अक्षय काठेने जिकडं बॅटिंग थांबवली होती तिकडनंच बॅटिंगला त्याने सुरुवात केलाय असे म्हणाल का हरकत नाहीये. धावसंख्या आपण पाहतोय 20 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका केला गेला. शतरक्षक आहे तिकडे सुनील बोसल. 2 धावा घेण्याची संधी इथे देखील प्राप्त झालेली आहे. 2 धावा इथे आता पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्या आता 22 या आकड्यावरती. आणि आपण पाहतो की 1 शॉट. यस पंच 1 शॉट. 1 शॉट साठी रिव्ह्यू इथे घेतला जातोय. बघा जर लक्षात घ्या कॅमेऱ्यामध्ये जर स्पष्ट झालं तर दिला जाईल नाहीतर जो पंच निर्णय देतील तोच आपल्याला ग्राह्य धरावा लागेल. लक्षात घ्या. पंच म्हणजे एकच धाब असेल. लक्षात घ्या.
धावसंख्या झालेली आहे आपण पाहतो 21 धावा धावफलकावरती लागल्या जातात. अजूनही मॅच जिंकण्याकरता 26 धावेंची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 26 धावा इकडनं बनवायच्या आहेत. नवनाथ गहिला येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. नवनाथ गहिलाचं षटक आता निर्णायक ठरणार आहे जगदंबा स्पोर्ट्स पिंपरीपाडा या संघासाठी. पहिला चेंडू फोर्स करण्याचा प्रयत्न सुनील आहे तिकडे बघा. सुनील आउटफील्ड मधला एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे. बघा किती सुंदर झेल त्याने पकडलाय. खूप सुंदर झेल. रोहित ठरतोय फेल. प्रदीप येतोय. प्रदीप भुईर न्यू बॅटर. बघा रोहित बॅटिंग मध्ये जास्त काही करू शकलेला नाहीये. बॉलिंग मध्ये देखील थोडंसं त्याने निराश केलंय. बॅटिंग मध्ये देखील निराश केलं. आणि आपण पाहतोय अक्षय काठे त्याच्यावरती जिम्मेदारी सोपवली गेलाय आणि त्याने आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केलेली आहे. बॉलिंग असेल बॅटिंग असेल खूप चांगला परफॉर्मन्स त्याने दिलाय. 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 26 धाब्यांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. इथे बघा फोर्स करण्याचा प्रयत्न. चांगला फटका ते पाहायला मिळतोय. मात्र सुनील याच्याकडनं झाले चुकी. सुनील कडनं अशा चुका आपल्याला पाहायला मिळत नसतात. मात्र सुनील कडनं ही चूक झालाय. ही चूक आता महागात ठरणार आहे. ती म्हणजे जगदंबा स्पोर्ट्स पिंपरीपाडा टीमला. डीसी बघा झेल सुटल्यानंतर दोन्ही हात त्याच्या डोक्यावरती गेलेत. त्याला देखील माहिती आहे की हा महत्वाचा झेल इथे सुटलाय. हा झेल नाही तर मॅच सुटलाय हे त्याला देखील माहिती आहे. बघा सूर्याची जी किरण त्याच्या डोळ्यावरती आले असेल कारण सूर्यदेवामध्ये अगदी त्याच्या डोळ्याच्या समोर आहे. तेच कारण असावं की हा झेल सुटला असावा. मात्र जर त्याला महत्व नाहीये 2 धावा इथे 4 धावा इथे कंप्लीट झाल्यात. आपण पाहतो चौकार गेला 25 धावा धावफलकावरती. आपण पाहतोय हा ट्रॅगर होता ऑफ स्टंपच्या बाहेर खूपच निघणारा चेंडू. पंचाने सांगितलं चेंडू वाईट असेल. वाईट बॉल. धावसंख्या आता 26 या आकड्यावरती. मॅच जिंकण्याकरता अजूनही 21 धावींची आवश्यकता आहे. 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये 21 धावा. 16 चेंडू 21 धाव्यांची आवश्यकता. प्रदीप भोईर याला आपण स्ट्राईक वरती पाहतोय. इथे पाहतो आपण पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. इथे देखील झेल सुटला गेलाय. हा चान्स इथे कन्व्हर्ट झाला होता. मात्र क्षेत्ररक्षकाला तिकडे निवडलं होतं. बघा शेवटच्या मॅच मध्ये अशा ज्या चुका असतात ना त्या जास्त टोचत असतात. बघा हा झेल जर पकडला असता तर एक महत्वाचा गडी ते बाद झाला असता. मात्र झेल सुटला. 1 धाव मिळाली. धावसंख्या आता 27 या आकड्यावरती. आता 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये 20 धावींची आवश्यकता आहे. इथे आपण पाहतोय टायमिंग झालाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आलाय चेंडूच्या खाली आणि यावेळेस बघा चुकी होणार नाहीये. यावेळेस झेल पकडला गेलाय. नवनाथ याला कमबॅक कसा करायचं हे माहिती आहे आणि त्याने आता कमबॅक करून दिला आपल्या संघाला. फलंदाज अक्षय काठे बॅक टू द डगआउट.
थँक्यू डीजे. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 27 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 20 धावा अजूनही मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. इथे आपण पाहतोय इनफिल्डच्या काढण्याचा प्रयत्न. कुमार आला चेंडूच्या खाली. कुमार याने कुठली चुकी केली नाहीये. पुन्हा एकदा झेल इथे पकडला गेलाय. इथे नितेश भोईर याला देखील माघारी परतावं लागणार आहे. फलंदाज बाद नितेश भोईर. बॅक टू द डगआउट. डीजे. जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाला आपण पाहतोय की आतापर्यंत त्यांनी धावा डिफेन्स केलेल्या आहेत. सकाळपासून आपण पाहतोय आणि हा त्यांचा आजचा 4था मॅच आहे. आणि आपण पाहतोय की 4ही मॅची त्यांनी धावा डिफेन्स करत असताना जिंकलेल्या आहेत. मला आठवतं या अगोदर देखील या मैदानावरती ते क्वालिफाय झाले होते आणि त्यांनी 22 धावा हे डिफेन्स केल्या होत्या. 22 धावा थांबवल्या होत्या 18 बॉलमध्ये. आणि ते आता पाहतोय की 13 चेंडूचा खेळ बाकी राहिला आणि या 13 चेंडूमध्ये 20 धावींची आवश्यकता आहे. इथे आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न. हॅट्रिक. हॅट्रिक पूर्ण झालाय. आजच्या दिवसातील ही 3री हॅट्रिक. यामुळे आपण पाहतोय नवनाथच्या नावावरती हॅट्रिक. सध्या आपण हायलाइट पाहतोय जी विकेट हॅट्रिक घेतलेली आहे नवनाथ गहिला याने. काय जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती विकेट आली. त्यानंतर आपण पाहतोय चौकार आला. तो चौकार जर आपण बघितला तर सुनील भोसले याने तो झेल सोडला. सहजसोपा झेल नक्कीच होता. मात्र ज्या प्रकारे पाहतोय झेल पकडण्याची शैली होती. सूर्याचे किरण देखील त्याच्या डोल्यावरती आले असतील तेच कारण तो झेल सुटला गेला. त्यानंतर मात्र आपण पाहतोय चांगला कमबॅक झाला. शेवटच्या 3 बॉलवरती 3 विकेट इथे त्यांनी मिळवलेत. आणि आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 20. प्रदीप भोईर अजूनही खेळपट्टीवरती आहे. बघा जगदंब स्पोर्ट्स पिंढरीपाडा संघासमोर आता एक मोठी भिंत असेल ती म्हणजे प्रदीप भोईर नावाची. धीरज धिंडा बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. 12 चेंडू आणि 20 धाव्यांची आवश्यकता आहे. इथे आपण पाहतोय वेगवान चेंडू इथे टाकला गेलाय. वेगावरती जर बघितला तर नियंत्रण नाही आहे आणि पंचांनी सांगितलंय की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल. 12 चेंडू आणि आता 19 धाव्यांची आवश्यकता आहे. इथे आता पाहतोय पूर्ण जिम्मेदारी इथे जर बघितले तर वालेपाडा संघाची प्रदीप भोईर वरती असणार आहे. इथे सरळ बॅटना फटका देखील गेलाय. सुनील आलाय आणि यावेळेस चुकी होणार नाहीये. यावेळेस पकडलाय. मोठा मासा झाल्यामध्ये लागलाय आणि सुनील याचं पुन्हा एकदा कौतुक करावं लागेल. खूप चांगला झेल त्याने ते पकडलाय. फलंदाज प्रदीप भोईर डगआउटच्या आश्रयाला.
डीजे पहिला चेंडू वाईट टाकला, मात्र त्यानंतर अचूक टप्प्यावरती चेंडू टाकला आणि प्रदीप भोईर याची विकेट मिळवलेली आहे. बघा, जी भिंत होती ती भिंत आता उद्ध्वस्त केलाय धीरज दिंडा याने. इथे पाहतोय पण पुन्हा एकदा फोर्स करण्याचा प्रयत्न, एकदम तर इथे कंप्लीट केली जाईल, दुसऱ्या वेळेचा देखील प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव इथे आता कंप्लीट इथे केली गेली. बघा, युक्तिविलीन वाडेपाडा संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर सिंगल डबल वरती देखील भर द्यावा लागणार आहे. ज्या प्रकारे आपण पाहतो या अगोदरच्या बॅटरने कामगिरी केली, मोठे फटके खेळण्यासाठी गेले आणि मोठे फटके खेळत असताना झेल देऊन ते परतलेले आहेत. ते आपण पाहतो या कट करण्याचा प्रयत्न अपील इथे झालेली आहे, मात्र अपील मध्ये जास्त उत्साह पाहायला मिळाला, आत्मविश्वास कमी. हा चेंडू येतोय डॉट. बघा, अजूनही आपण पाहतोय 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 चेंडू मध्ये आता मॅच जिंकण्याकरता 17 धावेंची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 17 धावा. इथे पण पाहतोय मस्त टायमिंग झालाय, धीरज स्वतः आलाय चेंडूच्या गाडी, आणखीन एक विकेट, आणखीन एक सफलता, 6वा गडी तंबूच्या आश्रयाला. बघा, इकडे जर आपण बघितलं तर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 30 धावा, 17 धावेंची अजूनही आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू इथे टाकला गेला होता, चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका, किरण आहे तिकडे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि इथे काय घडलं पाहूया. तर तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय, पाहूया 2 धावा कंप्लीट झाल्यात की नाही. तर 2 धावा कंप्लीट असतील. बघा, काही इंचाचा फरक आहे. थोडासा हा चेंडू जर बघितला तर दुरून लावला होता स्टंपवरती, ज्यावेळेस स्टंपला बॉल लागला त्यावेळेस बॅट ही पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचली होती बॅटरची. ती आपण पाहतो या वेगवान चेंडू, बॅटचा एज लागला, यस लागलाय, आणखीन एक फलंदाज बाद होतोय, आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परततोय. बघा, आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 15 धावेंची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 15 धावा.
आपण पाहतोय की ज्या प्रकारे अतुल याने पहिलं षटक हाताळलं, पहिल्या षटकात तब्बल 22 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं की हा सामना एकतर्फा पाहायला मिळेल, मात्र त्यानंतर आपण पाहतोय जगदंबा स्पोर्ट्स पिंपरीपाडा संघाने चांगला कमबॅक केला. आपण पाहतोय नवनाथ याने 6 धावा खर्च केल्या. त्यानंतर धीरज धिंडा यांनी फक्त 4 धावा खर्च केल्या. इथे आता मिलिंद आलेला आहे. मिलिंद धिंडा पहिला बॉल त्याने वाईट टाकलाय. व्हाईट बॉलने त्याने सुरुवात केलेली आहे. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 14 धावींची आवश्यकता आहे. 6 बॉल 14 धावा. विकेट जर आतापर्यंत जर बघितलं तर 7 विकेट्स डाऊन झालेल्या आहेत. शफल आउट करण्याचा प्रयत्न, बॅटरला फॉलो केलाय मिलिंद याने. शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. चेंडू तो निर्धाव डॉट बॉल. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये आता मॅच जिंकण्याकरता 14 धावींची आवश्यकता असणार आहे. पाच बॉल आणि 5 बॉल मध्ये 14 धावींची आवश्यकता आहे. फुलटॉ चेंडू सरळ बॅटने फटका देखील गेला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आहे. आपण पाहतोय सुनील मोसल करण्यात झाले चुकी. मिस्टेक झालाय. बघा सुनील याने क्षेत्ररक्षण चांगलं देखील केलं आणि खराब देखील केलंय. चेंडू सीमारेषा पार. चौकार. हा चौकार आलाय. या चौकाराने अशा पल्लवी झाल्या असतील युक्ती 11 वालेपाडा संघाच्या. आता 4 बॉल आणि 10 धावींची आवश्यकता. इथे पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका केला गेला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक कुमार तिकडे येताना दिसतोय. 1 हँडेड चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या जात आहेत. इथे आता आपण पाहतोय ज्या प्रकारे बॅटिंग चालू आहे. फलंदाज विजय काठे आपण पाहतोय सध्या इकडे खिंड लढवताना दिसतोय. 7 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. 3 चेंडू 8 धाब्यांची आवश्यकता अजूनही या मॅच जिंकण्याकरता. ब्लॉकमध्ये हा चेंडू टाकला गेला. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? किरण आलाय तिकडे. किरण याने थ्रो केला यष्टिरक्षकाच्या दिशेने. 2 धावा इथे पलून पूर्ण झाल्यात. पुन्हा एकदा 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 41 या आकड्यावरती. 41 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. आपण पाहतोय की अक्षय काठे या बॉलरच्या शेवटच्या बॉलवरती षटकार लागला होता आणि तो षटकार आता महागात ठरताना दिसेल. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 6 धाब्यांची आवश्यकता. हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. 7 विकेट गेले असले तरी देखील त्या मॅच रंगतदार स्थितीमध्ये येताना दिसतोय. हा चेंडू इथे सोडून दिलाय. पंचांनी सांगितलंय हा चेंडू आहे वाईट. कहाणी में ट्विस्ट. मॅच इकडनं जर बघितला तर थोडासा टर्न घेताना दिसतोय. इकडनं कुठला संघ मॅच जिंकेल हे सांगता येणार नाहीये. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की हा सामना युक्ती 11 वालेपाडा हा संघ मॅच जिंकेल. दुसऱ्या ओव्हरमध्ये आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये असं वाटलं की जगदंबा स्पोर्ट्स पिंपरीपाडा हा संघ हा सामना आता त्यांच्या हातामध्ये आहे आणि हा सामना ते जिंकतील. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय आता इथे कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये. 2 चेंडू आणि 5 धाव्यांची आवश्यकता. इथे आपण पाहतोय खूप चांगला चेंडू अगोदर सफल झाले होते. मिलिंद याने तिथे अचूक टप्पा ठेवलेला आहे. अचूक टप्पावरती त्याने चेंडू ठेवलाय आणि हा चेंडू आलाय डॉट. आता 1 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 5 धावेंची आवश्यकता आहे. 1 चेंडू आणि 5 धावा. बघा मॅच होता कुठे आणि मॅच पुन्हा एकदा आलाय कुठे. विजय काडे थोडासा कॉन्फिडंट वाटत होता आणि आपण पाहतोय भरपूर सफल झाले होते. तेच कारण चांगल्या प्रकारे फटका खेळू शकलेला नाहीयेत. आता 1 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता 5 धावेंची आवश्यकता आहे. 1 चेंडू 5 धावा. बघा इथं आता सिंगल डबल घेणं थोडंसं कठीण असतं. षटकार मारणं खूप सोपं असतं. पाहूया 1 चेंडू
आणि 5 धाब्यांची आवश्यकता आहे. एक चेंडू 5 धावा आणि हा चेंडू आलाय डॉट, निर्धाव चेंडू आलाय आणि हा सामना इथे जिंकलाय जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाने. सुपर मॅच, खूप सुंदर मॅच.